मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. फायनली आपण अक्कलकोटला जाणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे कसं जायचं आणि तिकडे काय काय आहे ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. आज आपली ट्रेन आहे रात्रीची 10:52ची, जी की CST वरून सुटणार नाही. आपल्याला डायरेक्ट जो अक्कलकोट रोड स्टेशन आहे तिकडे आपल्याला सोडणार. ट्रेन आहे आपली चेन्नई एक्सप्रेस. साधारणतः स्लीपरची तिकीट आहे 360 आणि जनरलची 190. स्लीपर आपल्याला भेटले नाही कारण ऑलरेडी बुक आहे. थोडाफार पाऊस आहे त्यामुळे आणि खूप गर्दी आहे. आपण जनरलनी जाणार आहोत. चला तुम्हाला पूर्ण टूर करवणार आहे मी. श्री स्वामी समर्थ. फायनल आम्ही उतरलो अक्कलकोट रोड स्टेशनला. आपण रात्री पकडलेली ट्रेन CST वरून, जी ट्रेन होती चेन्नई एग्मोर, जी 10:52ला सुटते CST वरून आणि ते आपल्याला डायरेक्ट अक्कलकोट रोड स्टेशनला 7:30 ते 8च्या दरम्यान सोडते. अक्कलकोट रेल्वे स्टेशन पासून स्वामी समर्थ यांचे मंदिर फक्त 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती आहे. रेल्वे स्थानकावरून अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरापर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि स्थानिक बसेसही अवेलेबल असतात. बघा, पूर्ण स्टेशन खाली झाले कारण बहुतेक पब्लिक स्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आलेली. अक्कलकोटला जाण्यासाठी भाविकांसाठी महत्त्वाचे स्टेशन आहे. बघा, येथून रिक्षा, डमडम वगैरे आपल्याला मिळतात. बघूया. आणि ते बघा, बसेस पण अवेलेबल आहेत. आपण रिक्षाने जाणार आहोत. बघा, 50 रुपये सीट आहे रिक्षा. हे बघा, आता आपण थोड्या टायमाने निघणार आहोत इथून. फायनली आपण पोहोचलोय. पहिला तुम्हाला मी भक्त निवास आणि यात्री निवास दाखवणार आहे. तिथे बघा, भक्तांसाठी राहण्याची सोय केलेली आहे कमी दरामध्ये. बघा, 3 मजली इमारतीमध्ये 18 हॉल आणि 66 खोल्या आहेत. बघा, सुंदर अशी प्रतिमा बघू शकता. त्यानंतर तुम्हाला यात्री निवास पण मी दाखवणार आहे आणि तिथे काय थोडेफार रेट्स आहेत लिहिलेले, तेही दाखवणार आहे. बघा, असे सुंदर असे भक्तांना इथे जे लांबून येतात त्यांना राहण्यासाठी सोय आहे. बघा, 4 बेड 711 बेड, नॉन 1,500. बघा, त्यानंतर बघा या ठिकाणी यात्री निवास. त्यानंतर आपण मुख्य मंदिरामध्ये जाणार आहोत. बघा, यात्री निवास कसा भारी आहे. बघा, इथून जो मेन गेट सुरू होतं तिथेच आता आपण आलोय. बघा, थोडा ऊन पडतोय, थोडा पाऊस पण पडलेला. बघा, सुंदर असं स्वामींचे जे मंदिर आहे, मुख्य मंदिर. तुम्ही खूप मठ बघत असाल, पण जे मुख्य मंदिर आहे त्यात आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि त्याचा गेट बघा, इथे सुरुवातीलाच गेट आहे. बघा, कल्याणराव शिवाजीराव इंगळे प्रवेशद्वार. इथून आपण प्रवेश करणार आहोत आता आतमध्ये. बघा, आता आपण आतमध्ये आलोय. प्रत्येक मंदिरामध्ये आपण जातो त्यावेळी पूजेची थाली घेऊन जातो. ते बघा, इथे पूजेची थाली वगैरे आहे आणि घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद वगैरे आहे. स्वामींच्या मूर्त्या वगैरे पण आहेत, त्या तुम्हाला मी सर्व दर्शन झाल्यानंतर पूर्ण दाखवणार आहे. बघा, वस्तू भंडार आहे. बघा, तुम्हाला बोललो ना, थोडाफार पाऊस पडला इथे. बघा, इथे सुंदर असे कंदी पेंडे वगैरे आहेत. आता आपण पहिला इथून थाली घेणार आहोत, त्यानंतर आपण जाणार आहोत. बघा, एवढा मोठा भंडार आहे. बघा, इथून या साईडला बघू शकता तुम्ही. बघा, पुन्हा एकदा दाखवतोय तुम्हाला मी. आपण आता थाली घेतोय, त्यानंतर आपण निघणार आहोत इथून. बघा, थोड्या टायमाने आपण इथून मुख्य गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत. बघा, इथे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर, तिथे स्वामी समर्थ यांची मूर्ती बघू शकता तुम्ही. बघा, थोडीफार गर्दी असणारच इथे, कारण एवढी गर्दी नाही पण थोडीफार गर्दी असणार. स्वामी भक्त खूपच महाराष्ट्रात आहेत, तुम्हाला तर माहीत आहेच. आता आपण जाणार आहोत आतमध्ये. बघा, या साईडला 2 आहेत. बघा, 2 एक स्त्रियांसाठी रांग वेगळी आहे, पुरुषांसाठी रांग वेगळी आहे. बघा, त्या मंदिराबद्दल तुम्हाला थोडी हिस्ट्री सांगतो. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज संस्थान हे दत्त संप्रदायातील एक प्रमुख
श्रद्धास्थान आहे. बघा वरती लिहिलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. बघा आता आपण आतमध्ये जाणार आहोत. 19व्या शतकात होऊन गेले स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयाचे तिसरे पूर्ण अवतार आहेत. अक्कलकोट येथे त्यांनी 22 वर्ष वास्तव्य केले आहे. अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींनी तत्कालीन अक्कलकोट संस्थानाचे राजे व सामान्य जनतेला आपल्या अलौकिक लीलांनी भारावून टाकले. त्यांनी चौलप्पा आणि बाळप्पा यांच्यासारख्या अनेक शिष्यांना मार्गदर्शन केले आणि अनेक भाविकांच्या संकटांचे निवारण केले. त्यांनी वडाच्या एका झाडाखाली बसून दीर्घकाळ ध्यान धारणा केली आणि उपदेश दिला. हे वडाचे झाड आणि परिसर आज अक्कलकोट स्वामी समर्थ मठ म्हणून प्रसिद्ध जगभर झाले आहे. बघा थोडीफार गर्दी आहे, जास्त नाही. बघा तिथे बघा वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर, त्या वडाचे खूपच महत्त्व आहे. स्वामी समर्थ भक्तांना सर्वांना माहिती आहे. बघा आपण दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला ते मी वड दाखवणार आहे. बघा इथे 2 वड आहेत, वडाचे झाड. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्य इसवी सन 1878 मध्ये अक्कलकोट येथे संपूर्ण महासमाधी घेतली. या पवित्र समाधी स्थळावर दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामींची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी हे हिंदू दत्तात्रेय परंपरेतील प्रमुख आध्यात्मिक गुरु होते. हे तर सर्वांना माहीतच आहे. 1856 मध्ये अक्कलकोट येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी 22 वर्ष आध्यात्मिक कार्य केले. श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतर दत्त संप्रदायाचे चौथे अवतार मानले जातात. त्यांच्या श्रद्धेनुसार स्वामी समर्थ यांनी 300 वर्ष कर्दळी वनात तपश्चर्या केली आणि एका लाकूड तोडायच्या घाव चुकून वारुळावर पडल्यानंतर तेथून ते प्रकट झाले. हिमालयापासून भारत भ्रमंती करत ते 1856 मध्ये अक्कलकोट येथे दाखल झाले. त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला आणि तो दिवस प्रकट दिन म्हणून आजही साजरा केला जातो. अक्कलकोटमध्ये आल्यावर लोकांनी त्यांना ओळखले आणि हळूहळू त्यांची ख्याती जगभर प्रसिद्ध झाली. त्यांनी अनेक चमत्कार केले, आजारी लोकांना बरे केले, भक्तांच्या अडचणी दूर केल्या आणि लोकांना अध्यात्म आणि भक्तीचा मार्ग दाखवला. ते नेहमी दिगंबरा अवधूत रूपात असत. ते स्वतः श्री स्वामी समर्थ म्हणत असत. म्हणून खूप सारे स्वामी भक्त आता जगभरात आहेत. आता थोड्या टायमात आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेणार आहोत. जे स्वामी भक्त आहेत त्याने आपल्या आयुष्यात एकदा तरी या स्वामी समर्थ मंदिरात नक्कीच यायला पाहिजे. बघा इथे तुमच्यासाठी मी फोटो काढतोय, कारण ज्यांना शक्य नाही स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यायला येणे अक्कलकोटला, त्यांच्यासाठी तुम्ही या व्हिडिओ बनवतोय. बघा सुंदर असे स्वामी समर्थ यांची तुम्हाला मी मूर्ती दाखवणार आहे, जी पाहून प्रत्येक स्वामी भक्तांचे मन प्रसन्न होईल. मंदिरात आल्यानंतर तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा असेल. बघा श्री स्वामी समर्थ यांचे तुम्हाला दर्शन करवतो. बघा हीच आहे स्वामी समर्थ यांची सुंदर अशी मूर्ती. बघा खाली पण बघू शकता श्री स्वामी समर्थ यांचीच मूर्ती आहे. बघा यानंतर तुम्ही तिथे असणाऱ्या स्क्रीनवरती बघू शकता. आणि याच्या साईडला बघा इथे वटवृक्ष आहे. तिथे सर्व बघा हे धागे वगैरे बांधले जातात. तुम्हाला दाखवतो इथे, कारण आता आपली वहिनी पण तिथे धागा बांधणार आहे. बघा ते प्रत्येकाची श्रद्धा आहे, ते बांधायला अलाउड नाही तरी पण प्रत्येकाची श्रद्धा आहे म्हणून स्त्रिया बांधत असतात तिथे. बघा तर इथे धागा बांधताय. मी समर्थ स्वतः या वटवृक्षाखाली बसून भक्तांना मार्गदर्शन करीत असेल. म्हणून या मंदिरात असणाऱ्या 2 विशेष असे वडाना स्थान आहे लोकांच्या मनांमध्ये. आता आपले दर्शन वगैरे झाले, त्यानंतर तुम्हाला दाखवतोय बघा आजूबाजूचा परिसर कसा आहे. त्यानंतर आपण जेवायला वगैरे पण जाणार आहोत, तुम्हाला दाखवतोय. बघा सुंदर असा बघा डेकोरेशन कसा केलेला आहे. स्वामी समर्थ यांचा जो मुख्य मंदिर आहे त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता. बघा इथे वटवृक्ष आहे. ते मेन गाभाऱ्यातून आपण प्रवेश वगैरे केलेला आहे. त्यानंतर या साईडला काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ते बघा श्री स्वामी समर्थ यांची सुंदर अशी मूर्ती आहे. बघा तिथे बघा ब्रह्मांड नायक. आता आपण त्या साईडला जाणार आहोत. बघा ते पण बघू शकता तुम्ही. सुंदर अशा बघा त्या मूर्त्या ठेवण्यात आल्या, त्यांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि बघा वरती बघा फोटो वगैरे विठ्ठल रखुमाई असे वेगवेगळे फोटो आहेत. तिथे मंदिराचं आपण दर्शन घेतल्यानंतर बघा इथे पण संत आहेत. बघा ते तुम्ही उजव्या हाताला आलात तर तुम्हाला इथे बघा देवदेवतांचे दर्शन घेता येईल. वरती फ्रेम वगैरे. त्यानंतर बघा इथे बसून सर्व ध्यान वगैरे करू शकता तुम्ही मुख्य गाभाऱ्याच्या साईडला. इथून बसून जे स्वामी भक्त आहेत ते ध्यान वगैरे सर्व करू शकतात. स्वामींच्या मठामध्ये भक्तांसाठी राहण्यासाठी आणि खाण्याची पूर्ण सोय केलेली असते. बघा या साईडला बघू शकता फोटो वगैरे तुम्ही. जो मेन गाभारा आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय, कारण आता आपण बाहेर जाणार आहोत. त्यानंतर बाहेर काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. बघा मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर बघू शकता सुंदर अशी स्वामी समर्थ यांची जी प्रत्येक मठमध्ये मूर्ती असते फोटो तो आहे. त्यानंतर इथे बघा सर्व धागे बांधतायत तिथे. त्यानंतर पुन्हा एकदा दाखवतो याच्यासाठी की ज्यांना शक्य नाही त्यांनी मनसोक्त दर्शन घ्यावे स्वामी समर्थ यांचे. बघा आता आपण जेवणाच्या रांगेत उभे आहोत. साधारणतः 12 वाजता चालू होते आणि जसे भक्त असतात
तसे 2 ते 3ला ही लाईन बंद होते जेवणाची. त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी चालू होते. पण तुम्हाला बोललो या मंदिरामध्ये भक्तांची खूप अशी विशेष सोय करण्यात आली जेवणाची आणि राहण्याची. खूप स्वस्त अशा दरात राहण्याची सोय आहे, ती तुम्ही ऑनलाईनही करू शकता आणि इकडे आल्यानंतरही करू शकता. हे बघा आता जेवणाच्या रांगेत आपण आहोत उभे. जेवणाच्या इथे बघा तुम्ही सुंदर असे दत्तगुरूंचे स्वामींचे दर्शन घेऊ शकता. इथे पालखी आहे बघा. इथे जेवायला बघा, जेवायला एवढी लोक बसले तिथे. खूप सारे भक्तांसाठी इथं सुविधा आहेत. जेवण वगैरे झालंय त्यानंतर बघा स्वामींच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व तुम्ही इथे खरेदी करू शकता. बघा इथे शंख वगैरे आहेत, वेगवेगळ्या देवींच्या मूर्त्या पण आहेत, स्वामींच्याही मूर्त्या आहेत. स्वामींच्या ज्या वस्तू आहेत त्याही इथे विकण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. बघा जे स्वामी भक्त आहेत ते इथून अवश्य काही ना काही घेऊन जाणारच, एवढं नक्की. आम्ही एक मूर्ती घेऊन चाललोय. बघा हे तुम्हाला दाखवतो अजून काय काय आहे ते. बघा कंठीमाला आहे, स्वामींचे जे प्रसिद्ध असे फोटो आहेत तेही इथे आहेत. बघा हे सुंदर असे स्वामींचे फोटो जे प्रसिद्ध आहेत ते पण आहे. त्यानंतर बघा स्वामी समर्थ बसवतात. त्यानंतर बघा वरचा छत्र राजा सिंहासनासारखा तेही बनवलेले आहे इथे. बघा यानंतर इथे तुम्ही पेढे वगैरे घेऊ शकता. नंतर छोटीशी इथे कॅन्टीन आहे. हे बघा जे तुम्ही रील्सला वगैरे आणि यूट्यूबला बघत असाल स्वामी समर्थ यांची सर्वात मोठी मूर्ती ती बघा ह्याच ठिकाणी आहे. त्यांच्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी मूर्ती आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी. थोडाफार पाऊस पण आता सुरू झाला आहे. बघा केवढी मोठी मूर्ती आहे. तुम्ही ज्यावेळी इथे पण सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही ज्यावेळी इकडे याल त्यावेळी या मूर्तीचे दर्शन घ्या. त्याचवेळी तुम्हाला समजेल, असे फोटोमध्ये समजणार नाही. खूप छोटी वाटेल तुम्हाला, पण रिअलमध्ये खूप जास्त मोठी ही मूर्ती आहे. बघा श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा पाऊस थोडाफार सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर ही सुंदर अशी स्वामींची मूर्ती दाखवतो. त्यानंतर आपण इथून निघणार आहोत मुंबईला. बघा पाऊस थोडाफार सुरू झाला आहे. तिथे बघा स्वामी समर्थ यांची सुंदर अशी मूर्ती आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामी भक्तांना नक्की हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. बघा सुंदर असे मंदिर. विशेष स्वामी भक्तांनी एकदा तरी या ठिकाणी यायलाच पाहिजे. बघा या मठाबाहेर असणारे सुंदर असे जे स्वामी समर्थांचे फोटो आहेत ते तुम्हाला मी लास्टला दाखवतोय. म्हणून तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटला तेही सांगा. आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप कमी पैशामध्ये तुम्ही इथे येऊ शकता. फायनली आलोय घरी. खूप जास्तच आपली दगदग झाली याच्यासाठी, कारण आपण गेलो काल रात्री गेलेलो आपण. त्यानंतर सकाळी तिकडे पोहोचलो. त्यानंतर दर्शन वगैरे केलो, तसंच निघालं कारण आपल्याला जॉब वगैरे जायचं होतं. आणि सध्या तुम्ही पाऊस बघताय खूप जास्त आहे, म्हणून मी जास्त तिकडे वेळ थांबलो नाही. लवकरच दर्शन वगैरे झालं आपलं, तसेच निघालो. बाकीचे काय स्पॉट आपण कव्हर केले नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येक स्वामी भक्तांना व्हिडिओ पाठवा. तुम्हाला जेवढी माहिती देता येईल तेवढी मी माहिती दिली. तुम्हाला जर तिकडे जायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पहा. कसं जायचं आहे, कशी ट्रॅव्हलिंग करायची, ती पूर्ण मी माहिती तुम्हाला दिली. आणि थोडाफार इतिहासही तुम्हाला सांगितला आहे. त्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.